नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे संकर्षण किचनमध्ये इथे ब्रेड पुडिंग बनवत असतो. तेवढ्यातच भूमी क्षितिजाला घेऊन घरी आलेली असते. तेव्हा तिचं लक्ष किचनमध्ये जातं. तेव्हा ती संकर्षणला किचनमध्ये बघते. तिला फार आश्चर्य वाटतं. तेव्हा भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते की संकर्षण किचनमध्ये काय करतायत. तेवढ्यातच इथे संकर्षणला भूमी आता विचारायला जाणार. तेवढ्यातच तिथे काका येतात आणि ते म्हणत असतात की भूमी बाळा, एक काम कर, तू क्षितिजाला माझ्याकडे दे आणि संकर्षणला जावई बापूंना काही मदत हवी आहे का ते बघून घे. तेव्हा इथे काका आता क्षितिजाला भूमीकडून आपल्याकडे घेतात. ते तिला अगदी स्वतःच्या नातीप्रमाणे इथे मानत असतात आणि तसेच तिचे लाड करत असतात. म्हणून ते क्षितिजाला आपल्याबरोबर घेऊन आता निघून जातात. तेवढ्यातच भूमी संकर्षणला जाऊन विचारते की संकर्षण, हे काय करताय तुम्ही? तेव्हा संकर्षण म्हणत असतो की मी ब्रेड पुडिंग बनवतोय. ओजसला ते खूपच जास्त आवडतं ना, तर इथे पल्लू दर आठवड्याला त्याच्यासाठी ब्रेड पुडिंग बनवायची. म्हणून मी त्याच्यासाठी ते बनवत होतो. आता पल्लू जसं बनवते तसं मला काही जमणार नाही आहे, पण तरीसुद्धा मी प्रयत्न करतोय बनवण्याचा. मी चांगला बाप होण्याचा प्रयत्न करतोय. पण इथे मला काही जमत नाही आहे. मगाशी प्रयत्न केला होता, पण सगळं जळून गेलं होतं. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, तुमची काही हरकत नसेल तर मी बनवू का? म्हणजे अगदी पल्लवीसारखं मला जमणार नाही आहे, पण मी चांगलं बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. म्हणजे ओजसला आवडेल असं मी नक्की बनवेन. तेव्हा इकडे लगेच संकर्षण म्हणत असतो की मी तुला म्हणणारच होतो की तू बनवतेस का? पण मला असं वाटलं की तू बनवशील की नाही. तेव्हा भूमी म्हणते, असं का करेन मी? मी नक्की बनवेन आणि मला बनवतासुद्धा येतं. तेव्हा संकर्षण म्हणतो, ठीक आहे, तू जर बनवत असशील तर माझी काही हरकत नाही आहे. भूमी म्हणते, आणि जर मी बनवलेलं ब्रेड पुडिंग इथे ओजसला आवडलं आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे ते जर आपण या सगळ्यातून साध्य करू शकलो, त्याच्या मनामध्ये जागा निर्माण करू शकलो, तर ही तर चांगलीच गोष्ट आहे ना. तेव्हा इथे आता ओजससाठी ब्रेड पुडिंग मी बनवते आणि त्याला आवडेल असं बनवते, असं भूमी म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांना सुलक्षणा त्यांचं बोलणं ऐकते आणि सुलक्षणा पुन्हा इथे काड्या करण्यासाठी तयार झालेली असते. तर इकडे आता महाजनांच्या घरामध्ये रागिनी आणि पौर्णिमा होते. तर यांच्या घरामध्ये संकर्षणच्या आता पल्लवीची आई आहे भूमीला त्रास देण्यासाठी. त्यानंतर इथे भूमी ब्रेड पुडिंग बनवायला घेते. हात वगैरे धुते, केस वरती बांधते आणि इथे ओजसला आवडण्यासाठी ब्रेड पुडिंग बनवते. त्याचबरोबर इथे आकाश ऑफिसला निघालेला असतो. तेव्हा रागिनी तिथे येते आणि म्हणत असते, हे काय आकाश, तू कुठे निघालेस? तेव्हा आकाश म्हणतो की आत्या, मी सुद्धा ऑफिसला येतोय, मी ऑफिसलाच यायला निघालोय. तेव्हा इथे रागिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते, अच्छा, म्हणजे ती भूमी काल आली आणि जे काही बोलून गेले ते खूपच जास्त मनावरती घेतले आकाशने आणि म्हणूनच लगेच आजच्या आज ऑफिस जॉईन करतोय. तेव्हा भूमी इथे आता येऊन गेल्यापासून आकाशमध्ये चांगलं परिवर्तन झालेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो की मी आता ऑफिसमध्ये येणार आहे आणि ऑफिसमधली सगळी कामं जी काही पेंडिंग वगैरे राहिलेली आहेत ती पटापट पूर्ण करणार आहे. त्यासाठी मी ऑफिसला येतोच आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, आकाश, नाही ते सगळं ठीक आहे. अरे पण आता कुठे तुझी तब्येत ठीक झाली होती, तरीसुद्धा तुला मनस्ताप हा आहेच. म्हणून मी म्हणत होते की 1-2 दिवस आराम कर ना. अरे 1-2 दिवस कशाला, मी तर म्हणते महिनाभर आराम कर. कशाला तू ऑफिसला यायची घाई करतोयस? तेव्हा आकाश म्हणतो, नाही नको आत्या, मी आता रोज ऑफिसला येणार आहे. उगाच इथे काही लोकांना असा गैरसमज व्हायला नको की माझं प्रेम मला ताकद नाही तर माझं प्रेम मला कमकुवत बनवतं, असं उगाच कुठल्याही लोकांचा गैरसमज व्हायला नको. म्हणून मी इथे किती स्ट्रॉंग आहे, मी माझं काम किती व्यवस्थितरित्या करतोय हे लोकांना दाखवून देणार आहे. माझं प्रेम सिद्ध करणार आहे, ते खूप जास्त स्ट्रॉंग आहे. मला माझं प्रेम स्ट्रॉंग बनवतं ना, की मला ते वीक बनवतं हे मला दाखवून द्यायचं आहे आणि म्हणूनच मी ऑफिसला निघतोय. आत्या, तुलासुद्धा यायचं असेल तर चल माझ्याबरोबर, आपण गाडीतूनच जाऊया आणि तू मला ऑफिसमधले सगळे अपडेट्ससुद्धा दे. तेव्हा रागिनी म्हणते, बरं ठीक आहे, मी देते तुला सगळे अपडेट्स, पण आधी तू इथे बस बरं, मी 2 मिनिटात आले. तेव्हा ती आकाशला बसवते आणि इथे डिवोर्स ॲग्रीमेंट आकाशकडे घेऊन येते. तेव्हा आकाश म्हणतो, हे काय आत्या, मला माहिती आहे डिवोर्स पेपर आहेत. भूमीने हे डिवोर्स पेपर मला परत पाठवलेत. ते काल देऊन गेले, मला माहिती आहे, मी बघितलेत.
पण तू मला आता हे परत का दाखवतेस? तेव्हा रागिनी म्हणत असते, कारण मला तुला आठवण करून द्यायची आहे की भूमीने तुला डिव्होर्स पेपर दिलेत आणि ती आता मूव्ह ऑन झाले, ती तुला सोडून निघून गेले. तेव्हा तू एक काम कर ना, या पेपरवरती तू सुद्धा साईन कर. तेव्हा इथे आकाश उभा राहतो आणि म्हणतो, काय आता तुला असं वाटलंच कसं की मी भूमीला डिव्होर्स देईन म्हणून? हे बघ, मी इथे स्ट्रॉंग व्हायचं ठरवलं आहे, मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये पुढे जायचं ठरवलं आहे, पण भूमीशिवाय नाही. हे बघ, मी भूमीला कधीच इथे डिव्होर्स नाही देऊ शकत. अगं, माझं तिच्यावरती खूप प्रेम आहे आणि तिच्यावरती असलेलं प्रेम हे सिद्ध करण्यासाठी मी ऑफिसला चाललो आहे. मी तिला माझ्या आयुष्यातून कायमचं काढण्यासाठी नाही. मी आता ह्या डिव्होर्स पेपरवरती साईन नाही करणार आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अरे तुला खरोखर साईन करायची नाही आहे, फक्त तुला साईन करण्याचं नाटक करायचं आहे. आणि जेव्हा तू सही करशील आणि हे डिव्होर्स पेपर भूमीला पाठवशील ना, तेव्हा बघ भूमीच्या पायाखालची जमीन कशी सरकते ते. म्हणजे इथे भूमी तुला डिव्होर्स पेपर पाठवते, पण ती मनापासून पाठवते की नाही हे पण तुला कळलं पाहिजे ना. जेव्हा तू डिव्होर्स पेपर साईन करून तिला पाठवशील ना, तेव्हा ती घाबरेल आणि बघ तुझ्याकडे बरोबर निघून येईल आणि तिच्या अशा वागण्यामागे नक्की कारण काय आहे ना, ते सुद्धा तुला ती सांगेल. तेव्हा आकाश म्हणतो, अजिबात नाही, मी भूमीला इथे डिव्होर्स पेपर पाठवणारच नाही आहे. भूमीला डिव्होर्स पेपर मी इथे खोटं खोटं काय, म्हणजे खरं खरं तर नाहीच, पण खोटेसुद्धा डिव्होर्स पेपर मी तिला पाठवणार नाही आहे. कारण हे डिव्होर्स पेपर बघितल्यानंतर तिला इथे आनंद होणार नाही. तिला खूप मोठा धक्का बसेल, तिला वाईट वाटेल. म्हणून मी तिला वाईट वाटेल असं काहीसुद्धा करणार नाही आहे, असं आकाश रागिनीला सांगतो. तेव्हा मानसी म्हणत असते, इथे आईंच्या मनात नक्की चाललंय तरी काय? त्या जबरदस्तीने भाऊजींना डिव्होर्स पेपरवर सही का करायला सांगतायत? मला खरंच काही कळत नाही आहे. पण ताईने जे केलं ते योग्य केलं. तिच्या इथे येण्यामुळे भाऊजी निदान ऑफिसला तरी गेले. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी किचनमध्ये असताना संकर्षण तिथे येतो. तेव्हा भूमी म्हणत असते, काळजी करू नका, मला ब्रेड पुडिंग बनवता येतं, मी बनवेन छान. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो, नाही नाही, म्हणून मी इथे आलेलो नाही आहे. ते काय आहे ना, म्हणजे क्षितिजा रूममध्ये खूप रडते, मला 2-3 मेल करायचे आहेत. मी तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला, पण ती शांत राहतच नाही आहे, म्हणून मी तुला इथे बोलवायला आलो. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणते, हो का? आणि भूमी लगेचच क्षितिजाकडे जाते. तेव्हा किचनमध्ये सुलक्षणा आलेली असते. सुलक्षणा म्हणते की माझ्या ओजससाठी ब्रेड पुडिंग बनवतेस काय? आता बघ मी काय करते. तेव्हा इथे आता ब्रेड पुडिंग खराब करण्यासाठी इथे सुलक्षणाने मिठाची बरणी घेतलेली असते आणि ती ब्रेड पुडिंगमध्ये खूप सारं मीठ टाकून ते खराब करणार असते. तेव्हा तिथे मीठ टाकायला जाणार, तिथे भूमी येते आणि सुलक्षणाचा हात पकडते आणि तिला म्हणते, हे काय करताय तुम्ही? तुम्ही ब्रेड पुडिंगमध्ये इतकं मीठ का घालताय? तेव्हा इथे आता सुलक्षणा म्हणत असते, कारण मला ते ब्रेड पुडिंग खराब करायचं आहे. मला अजिबात हे आवडणार नाही आहे की तू बनवलेलं ब्रेड पुडिंग इथे ओजसने खावं. मी त्याला ते अजिबात खाऊ देणार नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, तुम्ही असं का करताय? हे बघा काकू, प्लीज प्लीज तुम्ही असं करू नका. मी जर इथे ओजसला आईची माया देण्याचा प्रयत्न करते, आईचं प्रेम देण्याचा प्रयत्न करते, त्याला चांगलं चुंगलं बनवून खायला देण्याचा प्रयत्न करते, तर तुम्ही असा मोडा का घालताय? का तुम्ही इथे त्याला आईचं प्रेम मिळू देत नाही? तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, कारण ओजसला आई वडिलांचं प्रेम देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, त्याला तुझ्या प्रेमाची गरज नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, असं करू नका काकू, मागे सुद्धा तुम्ही त्या दुधामध्ये गोटी टाकली होती ना, त्या प्रकरणावरून इथे संकर्षण खूप चिडलेत आणि आता जर त्यांना कळलं ना की तुम्ही मला ओजसला आईची माया देऊ देत नाही, तर त्यांना खूप राग येईल. तेव्हा इथे संकर्षण येतो आणि म्हणत असतो, काय झालं भूमी? तेव्हा भूमी इथे विषय बदलते आणि म्हणते, काही नाही संकर्षण, म्हणजे मी ब्रेड पुडिंग बनवते ना, तेव्हा काकू म्हणतायत की मी ओजसला भरवते. तेव्हा मी त्यांना म्हणाले की मी ओजसला भरवते, कारण मला त्याला आईची माया देऊ द्या. असं आमचं बोलणं सुरू होतं. तेव्हा संकर्षण म्हणतो, भूमी तू बरोबर बोलतेस, तूच ओजसला तुझ्या हाताने भरव, म्हणजे त्याच्या मनामध्ये तुझ्याबद्दल जो राग आहे तो तरी बाजूला होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे संकर्षण गेल्यानंतर सुलक्षणा म्हणत असते की मी याच्यामध्ये मीठ घालत होते, कारण तुम्ही जरी ओजसला जबरदस्तीने ब्रेड पुडिंग बनवण्याचा प्रयत्न केला ना, तरीसुद्धा त्याने खाल्लं नाही पाहिजे, म्हणून मी त्याच्यामध्ये मीठ घालत होते, कळलं का गं? असं इकडे
सुलक्षणा म्हणत असते. तेव्हा इकडे भूमीला खूपच जास्त वाईट वाटतं की ती ओजसला इथे भूमीच्या विरोधात सातत्याने भडकवत असते. त्यानंतर इथे आजोबा लगेच ओजसला त्या ठिकाणी घेऊन येतात आणि म्हणतात, ओजस बाळा बस बरं इथे, तुझ्यासाठी ना सरप्राईज आहे, सरप्राईज. तेव्हा तो म्हणतो, बाबा सांगा ना, आजोबा सांगा ना प्लीज, काय आहे माझ्यासाठी सरप्राईज. तेव्हा इथे भूमी ब्रेड पुडिंग घेऊन येते आणि ओजसच्या पुढ्यात ठेवते. तेव्हा इथे ओजस म्हणतो, अरे वा, ब्रेड पुडिंग हे माझ्यासाठी आजीने बनवलं का? थँक्यू आजी. तेव्हा तो मागे वळून बघतो तर तिथे आजी नसून भूमी असते. भूमीला बघितल्यानंतर त्याला राग येतो आणि तो म्हणतो, हे ब्रेड पुडिंग हिने बनवले का? हिने बनवलं असेल ना तर मी अजिबात खाणार नाही आहे. नको मला ब्रेड पुडिंग. तेव्हा इथे आजोबा, संकर्षण दोघेजणं इथे आता ओजसला समजावत असतात की ओजस बाळा असं नाही करायचं. इतक्या प्रेमाने बनवले की नाही तुझ्यासाठी. आणि हे बघ आता त्यांनी म्हणजे त्या पल्लवीला रिप्लेस करायला इथे आलेला नाही आहेत ओजस बाळा. अरे तुला फक्त त्या आईची माया द्यायला आल्यात, आईचं प्रेम द्यायला आल्यात. मग जर इथे आता तुझी आई बनवते तसं ते ब्रेड पुडिंग बनलं नसेल तरीसुद्धा मी छान बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तुला नक्की आवडेल, तू खाऊन तर बघ ना. हे बघ ओजस, तू खाऊन बघ. तुला नाही आवडला ना तर तू नको खाऊ, मग ते तसंच राहू दे. ॲटलिस्ट तू खाऊन तर बघ, तुला आवडलं तरच खा. तेव्हा इथे ओजस म्हणतो, एकदा सांगितलं ना मी नाही खाणार म्हणून, आणि तुझ्या हातचं मला काहीसुद्धा खायचं नाही आहे. तू माझी आई नाही आहेस. तेव्हा संकर्षण म्हणतो, हे बघ ओजस बाळा, असं नाही म्हणायचं. आता भूमीच तुझी आई आहे. तुझ्यासाठी इथे आली आहे की नाही ती, तुझ्यावरती माया करायला, प्रेम करायला. हे बघ तुझी आई इथून आपल्याला सोडून निघून गेले. आपण कुणीच पल्लवीला विसरू शकणार नाही. पल्लवीची जागा आपल्या मनामध्ये तशीच आहे. तिला कुणी इथे रिप्लेस करायला आलेलं नाही आहे. फक्त तुला आईची माया हवी आहे ना, तुझी कुणीतरी आईसारखी काळजी घ्यायला हवं आहे ना, म्हणून इथे भूमी आली. तेव्हा तू भूमीचा इतका राग करू नकोस. हे बघ भूमीचा आदर कर, तू रिस्पेक्ट कर. हे घे बरं, हे आता ब्रेड पुडिंग खा. भूमीने तुझ्यासाठी इतकं मेहनतीने बनवले की नाही. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, प्लीज ओजस प्लीज, एक घास तरी खाऊन बघ. आणि तुला नाही आवडलं तर नको खाऊ, पण ॲटलिस्ट तू खाऊन तरी बघ ना, तुला आवडते का ते. तेव्हा ओजस म्हणतो, सांगितलं ना एकदा, मला काही बोलायचं नाही आहे तुमच्याबरोबर. तू बनवलेलं मला काहीसुद्धा खायचं नाही आहे. जा तू इथून, आत्ताची आत्ता जा. तेव्हा भूमी म्हणत असते, ओजस असं करू नको बाळा, ओजस माझं ऐकून तरी घे. तेव्हा ओजस भूमीला धक्का देतो. तेव्हा भूमी पडते. तिच्या डोक्याला इथे दुखापत होते, तिला मार लागतो. तेव्हा इथे भूमीजवळ आता लगेचच धावत पळत इथे संकर्षण जातो आणि म्हणतो की भूमी ठीक आहेस ना तू, तुला कुठे लागलं तर नाही ना. आणि ओजस हे काय केलंस तू. तेव्हा संकर्षण ओजसवरती हातसुद्धा उगारतो. तेव्हा भूमी लगेच संकर्षणचा हात पकडते आणि म्हणते, संकर्षण हे काय करताय तुम्ही. अहो ओजसवरती हात काय उगारताय, अहो लहान आहे तो आता. तेव्हा इथे संकर्षणला वाईट वाटतं. तेव्हा ओजस आपल्या रूममध्ये निघून जातो. सुलक्षणा म्हणत असते की बघा बघा, म्हणजे माझ्या पल्लूने आत्तापर्यंत ओजसवरती कधी 4 बोटंसुद्धा उगारली नाही, आणि तुम्ही तुम्ही तुमच्या ह्या नवीन बायकोसाठी माझ्या ओजसवरती हात उगारलात. अहो बाप आहात की कोण आहात तुम्ही. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की आज मला कळलं, आज तुम्ही इथे ओजसवरती हात उगारलात ना, आज मला कळलं की तुमच्या आतमधल्या बापापेक्षा आता नवरा मोठा व्हायला लागलाय. कळते का तुम्हाला. आज तुमचा बाप इथे कमी पडला आणि नवरा मोठा झाला, म्हणून तर तुम्ही माझ्या ओजसवरती हात उगारलात ना. अशा रीतीने तुम्ही त्याच्या मनामध्ये जागा निर्माण करणार आहात का. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो की सॉरी, मी कसा हात उगारला माझं मलाच कळलं नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सुलक्षणा म्हणते, तुमच्या सॉरीचं काय लोणचं घालू मी, मला काय करायचं आहे. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते की भूमी, अगं तू या घरामध्ये आली आहेस ना, तेव्हा घरामध्ये आहे ना या सगळ्या गोष्टी घडायला लागलेत. कळते का तुला, घरातलं वातावरणच बिघडलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर असे इथे आता ओजसबरोबर वागायला लागलात ना, तर तुम्ही त्याच्या मनामध्ये कधीच जागा निर्माण करू शकणार नाही. कळतंय का. नाही ते म्हणतात ना, घरामध्ये दुसरी बाई आली ना की बाप तिसराच होतो असं म्हणतात ना, ते काही चुकीचं नाही. तसे तुम्ही आता बाप तिसराच झालायत. कळलं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे भूमीच्या डोक्याला मार लागलाय, त्याचं सुलक्षणा काहीच बोलत नाही. पण इथे आता ओजसच्या मनामध्ये जागा निर्माण करण्यासाठी भूमी जे काही आता प्रयत्न करते, ते सगळे प्रयत्न इथे आता सुलक्षणानं हाणून पाडत असते. तर प्रेक्षकांनो इथे आता पल्लवीची जागा घेण्याचा प्रयत्न भूमी तर अजिबात करत नाही आहे, पण ती ओजसला माया आणि प्रेम देण्याचा प्रयत्न नक्कीच करते. पण त्याच्यामध्ये सुद्धा आरखुडा निर्माण करते, ती म्हणजे पल्लवीची आई.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आकाश आता अथर्वला म्हणत असतो की मी तुला जी जी काही कामं सांगतोय ना त्याची एक लिस्ट तयार कर आणि त्यानुसार आपली कामं सगळी झालीत की नाही ते एकदा चेक कर. हे बघ, बाहेरून मागवलेला माल, त्याचं दिलेलं पेमेंट, त्याचबरोबर काही गोष्टी ज्या परचेस केलेल्या आहेत त्याची बिलं, त्याचं केलेलं पेमेंट, म्हणजे जेव्हा जेव्हा आपण काहीतरी खरेदी केलं आहे त्याचं केलेलं पेमेंट किंवा आपण काहीतरी दिलेलं आहे त्याचं त्या लोकांनी दिलं आहे का ते पेमेंट, हे सगळ्या गोष्टी आता तुला इथे चेक कराव्या लागणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता अथर्वला दिलेली जबाबदारी तो व्यवस्थित पार पाडणार असतो. इथे आकाशने सांगितलेलं असतं की हे बघ, तुला ही सगळी माहिती गोळा करायची आणि मला आणून द्यायची आहे. जे काही आता पेपर वगैरे आहेत ते सगळे व्यवस्थित तू अटॅच करून ठेव. त्याला सगळे बिलं लाव, बरोबर की नाही, आणि चालानसुद्धा लाव आणि ते सगळे पेपर तयार करून मला आणून दे. त्यानंतर भूमी इथे आता संघर्षांकडे असते तरीसुद्धा तिने आकाशला व्यवस्थित समजावलेलं असतं आणि ऑफिसमध्ये इथे रागिणीची बँड वाजवण्यासाठी बोलावलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो ही रागिणी म्हणत असते, हा आकाश कशाला आलाय आता, आलाय तर आलाय, लगेच कामालासुद्धा त्याने सुरुवात केली. आता तो जेव्हा ऑफिसमध्ये नव्हता तेव्हा मला काहीतरी इकडम तिकडम करून इथे पैसे तरी मिळवता येत होते, गफला करण्यात येत होता. पण आता आकाश आल्यामुळे मला काही ऑफिसमधून कॅश काढता येणार नाही आहे. तेव्हा मला काहीतरी करावं लागेल, आकाशला मेंटली डिस्टर्ब करावं लागेल आणि त्यासाठी एकच मार्ग आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो रागिणीने वरुणला फोन केलेला असतो आणि ती म्हणते की वरुण, मागे कसे तुम्ही गेला होतात संकर्षणकडे, तेव्हा संकर्षणने भूमीला पकडलं होतं, तो फोटो तुम्ही आकाशला पाठवला होता ना, तसाच फोटो तुम्हाला आत्तासुद्धा पाठवायचा आहे. म्हणजे असं काहीतरी घडतानाचा एक तरी फोटो तुम्ही पाठवा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता वरुण म्हणतो की ठीक आहे, तसं मी कामानिमित्त संकर्षणच्या घरी जाणारच आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे संकर्षण म्हणत असतो की पल्लू, मी आपल्या ओजसवरती हात कसा काय उगारला, कसा काय उगारला. तेव्हा इथे भूमी म्हणते, हे काय करताय तुम्ही संकर्षण, प्लीज असं करू नका, हाताला लागेल तुमच्या. आणि ती इथे आता त्याचा हात धरत असताना तो जोरात इथे हात खेचतो आणि बाजूला करतो. तेव्हा भूमीला ज्या ठिकाणी मार लागलेला असतो तिथेच संकर्षणचा सुद्धा हात लागतो. तेव्हा संकर्षण म्हणतो, सॉरी सॉरी भूमी, खरंच सॉरी. तेव्हा भूमी म्हणते, नाही नाही ठीक आहे, सॉरी म्हणायची गरज नाही आहे तुम्हाला. तेव्हा संकर्षण म्हणतो, बघ ना, मी ओजसवरती हात उगारला म्हणून मी मला स्वतःला शिक्षा करतोय, मी कसं काय असं करू शकतो. पण तू बघतेस ना भूमी, आपण इतके प्रयत्न करतोय पण ओजस काही ऐकायला तयारच नाही आहे. म्हणजे मी इतकं प्रयत्न करून देखील तो मला बाप म्हणायला तयार नाही आहे, तुला आई म्हणायला तयार नाही आहे. म्हणजे मी कुठे आता कमी पडतोय का. मग इतकंसुद्धा समजावून सांगितल्यानंतर जर कुणी ऐकत नसेल तर रागाच्या भरामध्ये हात जर उठला तर मी इतका चुकीचा होतो का. तेव्हा भूमी म्हणते, हे बघा, पण आता इथे ओजसवरती हात उचलून काही होणार नाही आहे आणि इथे रडत कुडत बसण्यापेक्षा सुद्धा आपण आता ओजसकडे जाऊया, त्याच्याशी बोलूया, त्याच्या मनातून जी भीती आहे ना ती काढण्याचा प्रयत्न करूया, असं भूमी इथे संकर्षणला म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आकाशने खूप सारी कामं अथर्वला दिलेली असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो की अथर्व, तुला अजून एक माझं काम करायचं आहे. तेव्हा अथर्व म्हणतो, बोल ना. आकाश म्हणतो की तुला संकर्षण अधिकारी याच्याबद्दल माहिती गोळा करायची आहे. पर्सनल, प्रोफेशनल सगळी माहिती तुला त्याच्याबद्दल गोळा करायची आणि मला लवकरात लवकर द्यायची आहे. तेव्हा अथर्व म्हणतो, का पण, तुला त्याच्याबद्दल का माहिती हवी. तेव्हा आकाश म्हणत असतो, कारण भूमी, जे कारण मला सांगत नाही आहे ना ते कारण कदाचित डॉक्टर संकर्षण अधिकारी यांनासुद्धा माहिती असेल आणि म्हणूनच तू त्यांच्यावरती लक्ष ठेव आणि मला त्या डॉक्टर संकर्षण अधिकारी याची सगळीच्या सगळी माहिती हवी, अगदी लवकरात लवकर. असं इकडे आकाश आता संकर्षणबद्दल अथर्वला सांगत असतो की माहिती गोळा कर, त्याच्याबद्दल मला सगळीच्या सगळी माहिती हवी. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आकाशने अथर्वला कामाला लावलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे वरून आता भूमी आणि त्याचबरोबर संकर्षण या दोघांचे फोटोज काढत असतो. ते दोघेजणं ओजसबरोबर बसलेले असतात आणि तो फोटो आता आकाशला आलेला असतो. आकाश तो फोटो बघितल्यानंतर इथे खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो, त्याला खूपच टेन्शन येतं आणि त्यानंतरला फोटो इथे तो रागिणीला सुद्धा दाखवतो.
तेव्हा रागिनी म्हणते, "काय रे आकाश, काय आहे? म्हणजे आता भूमीने हे नातं खरंच मनापासून स्वीकारलं की काय? असंच मला वाटतंय." तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता रागिनी म्हणत असते, की "आकाश बघतोयस ना, भूमी त्या छान घरामध्ये रुळली. तीसुद्धा हे नातं आता मान्य करायला तयार आहे. बघतोयस तू आणि हा फोटो बघ, याच्यामध्ये तर असं वाटतंय, की हा मुलगा हा त्यांचाच मुलगा आहे. म्हणून मी म्हणते आकाश, की आपली क्षितिजा आहे ना, ती कुठल्या तिराहित लोकांबरोबर राहणार नाही. आपली क्षितिजा ही आपल्याकडे आली पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करूया ना. हे बघ, क्षितिजाची कस्टडी तू आधीच तुझ्याकडे घे. तिला भूमीकडे ठेवायची गरज नाही आहे आणि तसंही भूमी आता त्या मुलाला जीव लावते ना, मग आपण इथे कशाला तिचा विचार करायचा?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी म्हणत असते, की "आकाश, एक काम कर, तू क्षितिजाला आपल्याकडे लवकरात लवकर घेऊन ये आणि त्या डिव्होर्स पेपरवरती साईन करून ते सुद्धा भूमीला पाठव. म्हणजे बघ तिला कसा मोठा धक्का बसतो." तेव्हा आकाशही ते विचार करत असतो आणि तो म्हणत असतो, की "नाही, नको. असं केल्यानंतर फक्त अंतर निर्माण होईल. आम्ही दोघेजणं काही एकत्र येणार नाही. म्हणून हे डिव्होर्स पेपर साईन करून मला आमच्यामधलं अंतर वाढवायचं नाही आहे," असं आकाश रागिनीला म्हणतो.